जरांगे पाटील 288 जागा निवडणूक लढवणार किंवा पाडणार आहेत असं तुम्ही नेहमी म्हणता. नेमकी काय तयारी झाली? किती मतदारसंघ तुम्ही चाचपणी केली, पाहणी केली? किती उमेदवार असणार आहेत? नाही, आम्ही 4 टप्पे तर केलं आहे पूर्ण. 5वा करायचा होता, परंतु हे हॉस्पिटलला असल्यामुळं मला आता नाही करता आला. हे 1-2 दिवसात आमचं पुन्हा सुरू होणार आहे. आम्ही चाचपणी करतो आहे, हे खरं आहे, सत्य आहे ते. आता आमचा पहिला टप्पा आहे आता आधी जनजागृती रॅलीचा, शांतता रॅलीचा. आम्ही असे 5 टप्पे टाकणार आहेत. त्याच्यानंतर बैठक घेऊन मराठा समाजाची, त्याच्यानंतर बैठक घेणार आम्ही आणि ठरवणार 288 उभा करायचे का पाडायचे. आणि एकदा निर्णय ठरला पाडायचे तर पाडणार, आणि निर्णय ठरला उभा करायचे तर उभाच करणार. मग आम्ही बदल नाही करणार मराठा समाज. पण ते एकदा 13 तारीख होऊ द्या. शंभूराजे देसाई साहेबांवरती आमचा विश्वास आहे की आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या स्वारीची आम्हाला आज अंमलबजावणी पाहिजे. त्यांनी सांगितलं होतं आबकडं करू, आमची व्याख्या राहू द्या, तुमची पण ठेवू, त्याप्रमाणे करून मग अंमलबजावणी करू असं सांगितलं होतं. त्याच्यात जर आमच्याशी त्यांनी दगाफटका केला मग मात्र त्यांचा कार्यक्रम करावा लागणार आहे समाजाला नाविलाज. निवडणूक तर लढवणार आहात, पण पुन्हा एकदा मुंबईला धडक देणार आहात? तर काल तसे म्हटलं तुम्ही. होऊ शकतं. जर मुंबईत जाऊन आम्हाला आमच्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी व्याख्या आमच्याप्रमाणे घेतोत म्हणल्याने जर घेतली नाही तर आम्हाला मुंबई सोडायचीच नाही असं जर समाजाने ठरवलं तर पुन्हा काही होऊ शकतं. पुन्हा करोडोत मराठा आम्ही एकत्र येऊ शकतो. आमच्या लेकरासाठी का नाही एकत्र यायचं बाबा? आम्ही का नाही? हीच संधी एकत्र येऊन मिळवण्याची. माझी जात एकत्र आणि मिळवणार आम्ही. जाणार पुन्हा आम्ही घराघरातून 2-2, 3-3 माणसं जाणार आम्ही. पुन्हा जाणार राज्यातून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.